हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायबीसवर. सो कसे आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, माझ्या पहिल्यांदा तुम्ही मागचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. गाईज, तुम्ही जसं बघितलं की हे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर म्हणजेच आपल्या खारघरमध्ये जे नवीन इस्कॉन टेम्पल झालं आहे, ते आपल्या एशियाचं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे. आणि ते आपल्या याच काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 जानेवारीपासून ते स्टार्ट झालं आहे. त्याचं इनॉग्रेशन झालं आहे आणि इनॉग्रेशनसाठी PM नरेंद्र मोदी हे सुद्धा आले होते. सो आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत, कारण की या 2 दिवसामध्ये तरी खूप सारे रील्स तुम्ही तुमच्या फीडवरती बघितले असतील. सो आज आपण तेच एक्सप्लोअर करूया. सो त्याच्यामुळे या ब्लॉगला एंडपर्यंत बघा. या टेम्पलबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आणि आतमधून वगैरे बाहेरून कसं आहे आपण ते सगळं बघणार आहोत. टायमिंग वगैरे आणि तुम्ही इकडे कसं यायचं ते सुद्धा बघणार आहोत. सो हे एंडपर्यंत बघा. खारघर रेल्वे स्टेशनवरून येण्यासाठी तुम्ही ऑटो किंवा बसने येऊ शकता. ऑटो तुम्हाला 20 रुपये पर सीट आणि बस तुम्हाला 9 रुपये पर सीट असे चार्ज करते. 45 आणि 54 या 2 बस तुम्हाला या साईडला घेऊन येतात. रेल्वे स्टेशन पासून मंदिराचा डिस्टन्स 4.5 किलोमीटर आहे. या मंदिराचा एरिया 9 एकरात पसरला आहे आणि हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. गेल्या 12 वर्षापासून या मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि आता ते पूर्ण झाले आहे. या भव्य मंदिराचं नाव श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर आहे. हे मंदिर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचे स्मारक म्हणून ओळखले जाईल. खारघर, नवी मुंबई सेक्टर 23 मध्ये हे मंदिर आहे. पांढऱ्या आणि तपकिरी अशा खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मंदिराच्या गाभ्यात भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजक 3D चित्राची प्रदर्शने देखील लावण्यात आलेली आहे. आणि मंदिर सकाळी 4:30 ते दुपारी 1 पर्यंत चालू आहे आणि इव्हनिंगला 4 ते संध्याकाळी 9 पर्यंत. सो हे गाईस, मी काल इस्कॉनवरतून घरी आलो डायरेक्ट आणि मला दुसरं शूटही होतं, त्याच्यामुळे काल मला व्लॉग एंड करायला जमलं नाही. सो आज मी तुम्हाला सांगतो की जे मी पूर्ण काल इस्कॉन टेम्पल खारघरचा एक्सप्लोर केला त्याच्यावर माझा एक्सपिरियन्स कसा होता. तर जशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलीच होती की हे पूर्ण 200 करोडचा पूर्ण प्रोजेक्ट होता. मागच्या 12 वर्षापासून याच्यावरती काम चालू आहे आणि पूर्ण 9 एकरामध्ये हे पूर्ण पसरलेलं आहे. तुम्ही झूच्या इस्कॉनला गेला असाल, ठाण्याचे इस्कॉन वगैरे सगळे प्रकारचे आपल्या मुंबईमधले वगैरे इस्कॉन बघितले असेल, पण हे एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन होतं. म्हणजे एवढा मोठा आणि खरं ते जे दृश्य होतं ते खूप बघण्यासारखं होतं. सो मला वाटतं की तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत लवकरात लवकर तिकडे गेलं पाहिजे. आणि हा व्लॉग थोडासा वेगळा होता. म्हणजे तुम्ही आधीचे जर व्लॉग बघितले असतील तर आपण थोडेसे मोठे वगैरे बनवत होतो, पण हा व्लॉग खरं तर 2 ते 3 मिनिटाचा झाला आहे. आणि याच्यामध्ये कसं मी थोडंसं युनिक ट्राय केलं की म्हणजे दरवेळेला कसं की मी स्वतः इन्फॉर्मेशन सांगायचं, त्याच्यामुळे थोडा व्लॉग मोठा होऊन जायचा. पण या व्लॉगमध्ये कसं मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर दिला असो, त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने कळलं असेल. बाय द वे, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, ही जी इन्फॉर्मेशन सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. टाटा.